छत्रपती शिवाजी हायस्कूल समोरील 1 महिन्यापासून नाल्या तुंबल्यामुळे येथील विद्यार्थी व नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। तसेच चिकनगुनिया, डेंगू अशा आजाराला सामोरं जावं लागत आहे। नगरपालिकेला कळवून देखील याकडे नगरपालिकेचे दुर्लक्ष आहे। येथील नागरिकाची मागणी आहे की लवकरात लवकर नाल्या सफाई करून येथील स्वच्छता करून घेणे गरजेचे आहे। मी पाटील पी.एन. मुख्याध्यापक छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय धाराशिव। आमच्या प्रशालेच्या गेटच्या समोर जो अंबाला हॉटेलकडून आलेला रस्ता आहे आणि दुर्गाई निदान केंद्र आहे त्याच्यासमोर गेली 2 महिने झालं नाली चोकअप झालेली आहे की ज्यामुळं नालीचं पाणी जे आहे ते रस्त्यावर येतं आहे की ज्यामुळं प्रशालेतील येणाऱ्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी याचा आरोग्यावर परिणाम होत आहे। घाण प्रकारचा वास येतोय। नगरपालिकेला फोनद्वारे बऱ्याच वेळा इथल्या ज्येष्ठ नागरिकांनी आणि काही तरुण नागरिकांनी संपर्क करून माहिती सांगितली आणि इथे येऊन पाहणी केली जाते आणि निरसन मात्र केलं जात नाही। तर माझी या माध्यमातून विनंती आहे की या ठिकाणी शाळेच्या समोरच हे नाली चोकअप झाल्यामुळं नालीतलं जे घाण पाणी आहे हे घाण पाणी रस्त्यावर यायला लागलेलं आहे आणि प्रचंड अशा प्रकारची दुर्गंधी या ठिकाणी आहे आणि या परिसरातील लोकांना सुद्धा डेंग्यू सदृश आजार जे आहेत रुग्ण या ठिकाणी सापडलेले आहेत। त्यामुळं नगरपालिकेला माझी नम्र विनंती आहे की तात्काळ ही जी गैरसोय झालेली आहे ती दूर करावी। हे वजनी नळाचं पाणी आहे, प्यायचं पाणी आहे। हे असं 15 महिना झाला असं पाणी येतंय। कोणी आमच्या घरात आईला माझ्या डेंगू झालेला आहे, मुलीला डेंगू झालेला आहे। आमच्या शेजारी पोतदार यांना त्यांच्या आईला डेंगू ताप थंडी ताप झालेली आहे, चिकनगुनिया झालेला आहे। प्रशासनाचं लक्ष नाही, नगरपालिकेचं लक्ष नाही इकडं।